एक असा गड जो उभा आहे सह्याद्रीच्या कड्यावर, एक असा इतिहास जो कोरला गेला मावळ्यांच्या रक्तावर, एक अशी माती जिथे पराक्रम रुजला आणि एक असा राजा ज्यांनी स्वराज्य घडवला, जिथे सिंहासनालाही लाभला शिवतेजाचा स्पर्श आणि जिथून उगवला हिंदवी स्वराज्याचा सूर्यहर्ष. कारण हा फक्त गड नाही, हा आहे महाराष्ट्राचा अभिमान आणि ज्याच्या नावाने उंचावते प्रत्येक मराठी मनाची शान. चला तर मग पाहूया 353व्या राज्याभिषेक सोहळ्याचा थाट आणि अनुभवूया रायगडाचा तोच जुना पण आजही जिवंत असलेला रुबाबदार घाट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण चाललोय श्रीमान रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी. 6 जूनला तारखेप्रमाणे राज्याभिषेक सोहळा पार पडलाय. तर आता आपण चाललोय तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी. तर चला मग वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तर आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात. तर इथून आपण दर्शन घेऊन आपला प्रवास सुरू करणार आहोत. जय जय शिवाजी. भूपती गज अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दर्शित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर मूळ साम्राज्य संवारक जाणता राजा यशवंत गुणवंत कीर्तिवंत नीतिवंत बुद्धिवंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती मते. हर हर महादेव. तर आता आपण निघालोय, झाला असेल अर्धा एक तास. तर इथे पाठी सगळी मजा चालू आहे आणि आता आपण टी ब्रेक साठी थांबणार आहे. मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट सगळे झोपणार मग आराम. तर टी ब्रेकला थांबलेलो आम्ही. तर आता परत गाडी दुसरी छोलो छोलो ते काय दाखवलं नाही जास्त. तर चलो जाते. तर आता निघालोय परत. आता टी ब्रेकला थांबलेलो आम्ही इथे. रूट ओळखीचा होता एकविरेला जातानाचा, पण आता हे वेगळा रूट आहे. तिथे थांबलेलो आहे बघा. इज्जत इज्जत. तर आता निघालोय. तर आता सकाळचे वाजले 4 आणि कुठे बसलोय आपण? रायगडच्या जवळ जवळ पोहोचत चाललोय. ते बघा, रायगड रायगड. लवकरच रायगडच्या इथे पोहोचू. फायनली पोहोचलोय रायगडला. पूर्ण रायगड चमकतोय. तो फायनली पोहोचलोय. काहीच आम्ही पोहोचलोय आता. पहाटे पहाटे मला दिसते का नाही माहित नाही. इकडे टकमक टोक आहे आणि इकडे रायगड. वही लाइट, हाँ अभी दिख रहा होगा. अभी जा रहे हम चल के चित्त दरवाजाने चाललोय वाटतं आम्ही. बघू आता पुढे बोर्ड असला तर. आता ट्रॅक सुरू झालाय तर हळूहळू समजेल पुढे. अजून भरपूर चढायचे बाबा. हे बघ, पूर्ण असं धुकं उडते. धुकं म्हणजे ढगच असतील ना. ये देखो देखो ना गाय, देखो ना.
गाईच देखो ना गाईच, आता दम लागायला लागलाय थोडा थोडा. हा ते हे ना लाईटीच्या त्या साईडला बघ रिफ्लेक्शन ते धुक्यामध्ये हा त्याच्यात ना तिथे ते दिसतं ना काय ते इंद्रधनुष्य नाही इंद्रवज्र इंद्रवज्र. थोडस चुकलंय कपाळमध्ये पण बरोबर आहे, इंद्रवज्र रे. ते इथून दिसतं ना. कोकण कडा. हा, कोकणकडा. सेकंड टाइम माझंच फर्स्ट टाइम आहे. बाकी सगळे आहेत बहुतेकशे नवीन, पण बहुतेक ते ना सगळेच नवीन. सगळे थोडी आहेत. तू सेकंड टाइम आहे ना. जेवढे बाकी बसलेले तेवढेच. पहिला कोणासोबत आलेला? गुरुकुलमध्ये होता का रे तो? म्हणजे आदल्या वर्षी. माझंच पहिला फर्स्ट टाइम आहे. रायगडावरील चुन्याचा घाणा हा शिवकालीन चुना तयार करण्याचा घाणा असून यामध्ये चुनखडी, पाणी, गूळ आणि भाताचे तूस एकत्र करून बैलाच्या मदतीने फिरवून मजबूत चुना तयार केला जात असे. हा घाणा सुमारे 10 फूट व्यासाचा असून किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जात असे. अशा प्रकारचे घाणे रायगड, रोहिडा, विसापूर आणि वसंतगड यांसारख्या किल्ल्यांवर आढळतात. वाचला ट्रॅक सुरू केलेले. तर बघू किती तासात पोचतोय. सोडली असं ना करंगीला काय वाटतं किती तासात पोचा? 1.5 तास. 2 तास. हा. एक त्याच्या हळूहळू आता घामायला लागला आता. व्हिडिओ पाठव आयडी कार्ड नाही ना दाखवलं. आयडी कार्ड दाखव रे. आपलं आयडी कार्ड. हे बघ. नाईस नाईस. तर आम्ही सगळ्यात पुढे आहोत. तर आमच्या माणसांची वाट बघतोय आम्ही. माणसं हळूहळू येतात आमची. आम्ही सुसर निघालो. पहाटे पहाटे निघालो एक तर आपण. जशीचे बघतो ब्लॉग. आता रायगडवर आलो मराठी बोलतो. मग भाई मराठी आता श्रीमान दादा. मराठी म्हणजे श्रीमान दादा. हॅशटॅग बांधील की वाचपला कर लुप्स. चलो अभि हम आए. दम लागलाय. थांबा जरा. आता आम्ही आलोय पृथ्वीवरच्या स्वर्गात. देख सकते हो आप. हे सूर्य नाही सॉरी लाईटची किरणे आहेत ती एकदम खतरनाक. जिथून वरती हे बघा धबधबा आहे. चलो चलो देखो धबधबा. नशीब ह्याच्यात धबधबा दिसतोय. हाच आपल्याला खाली दिसलेला इथे तो वरतून येते. खांदे गेले माझे. अरे खांदे दुखायला लागले फुल. ट्रॅकिंगची बॅग नाही. लोड खांद्यावर येते. टकमकतो बघा आणि खालती. नाईस नाईस. असं नको दम लागेल बाबा. अजून रेस्ट. अरे थोडंसंच बाकी आहे. हाला महादरवाजा. चलो एक 15 तर
नाही बाबा नाही दिसत आहे. फायनली तर आवाज पण निघत नाही बाबा. अरे आवाज नाही निघत आहे बाबा. पूर्ण पाणी रे इथे. तर महादरवाजाच्या इथे पोचलो एकदाचा. चलो हे देखा. तर महादरवाजा क्रॉस करून बसले सगळे. आता परत आहे बघा एवढं चढायचं वरती आणि तर तिकडे टकमक टोक. चलो चलो अजून एवढं वरती जायचं तर मला माहीत नाही अजून किती असेल. ह्याच्या पण वरती आहे का बघू. टकमक टोक दिसतोय इथून. फोटो चांगले चांगले काढ ग्रुपला फोटो असं ते फोनची बॅटरी खाली गेलो असतो. काय बाई काय हे बघा. माय गॉड खूप ढगांची चाल आहे. काय दिसते बाई खतरनाक. इथे डोंगरमध्ये तिकडे चलो चलो स्वर्ग स्वर्ग. आता हळूहळू उजेड होतोय. उजेड झाल्यावर जरा सगळं अजून क्लिअर दिसेल. बघू धुकं क्लिअर झालं ना तर तुम्हाला इथली डेप्थ दाखवतो. डेप्थ काय दिसतंय अजून. आत्तासं उजाडते हे बघा. तसं उजाडते खतरनाक रे. किती वाजले आता? 5:30 वाजले. 5:30 दिसते का? नाही दिसते रे. हां 5:30 वाजले. सीन देखो भाई सीन. हां पोचलो ना. हो चला चला लेट्स गो. राईट साईडला झेडपी. पुढे गेलं तर इकडे झेडपी आहे. देवीचं मंदिर ओके आणि मग नंतर होळीचा माळ. दम लागलाय. हे एवढे शिडे आहेत लास्ट. हो चलो तिथे शिरकाई देवीचं मंदिर आहे. आपण नंतर येऊ तिथे. हे बघा पाय पडायचं वरती नाही जायचं. होळीच्या माळावर पोचलो. ओके इकडे बाजारपेठ आहे ना. बघितलं माहिती आहे मला. फर्स्ट टाइम आहे तुमचा? एवढा थकवा एका क्षणात गायब झाला. चलो चलो पाय बी पडलो तर जाऊया. फर्स्ट एक्सपिरियन्स. काय करू बाई गं? पहिल्यांदाच रायगडवर आलो आहे ते पण राज्याभिषेक सोहळ्यासाठी. अरे का तर आता आपण बाजारपेठमध्ये आहे. अजून जरा थोडंसं चालायचं आहे. झोपडी येणार. पाणी नाही भरायचं. पाणी आहे ना. कुठे गेलं? एक आहे फुल आहे. पाणी दिसत नसेल पण आहे ते. पाणीला आहे. अजून थोडंसं चालायचं आहे मग झोपडी. तर आता इथून हे कुठेतरी आत जायचं आहे. चलो चलो
तिसरा पण तुझा कंटेंट मारू नाही शकत ना. हा कॅमेरावर मार. टच मारले ना. मार. हा शाबास. तर आता फायनली झोपडीत पोचलोय. ही आपली झोपडी आहे. आलो ना बाय, थांबलेलो रे खाली. निश्चर बघा, निश्चर. फोटो काढत होता. सोला नाही रे इथे. ऐकत नाही तू. तर आता पोचलोय झोपडीत. आता फ्रेश होणार. अजून काय करायचं? नाश्ता आहे. नाश्ता येस. तर नाश्ता आहे. पोह्यांची तयारी चालू आहे. पोहे आहेत. तर आता ब्रश विश करतो, फ्रेश होतो आणि नंतर भेटतो. चला.